तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही भात पेरायला चाललो आहे. पावसामुळे थोडा काम शेतीचं रखडलं होतं, राहिलं होतं म्हणजे. तर आता आम्ही भात पेरायला चाललो आहे. तर आज पाऊस नाही आहे, म्हणून आज भात पेरायचं ठरवलं आहे. तर चला जाऊया, भात पेरायला जाऊया. आणि आमच्याकडे अजून पण पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैलांच्या सहाय्यानेच शेती केली जाते. तर चला दाखवतो तुम्हाला कशी आमच्याकडं शेती केली जाते ती. तर मंडळी, आता थोड्या टायमात आपण शेतावर पोचू. हे बघा, आपण आलो आहे शेताच्या इथं, आलो आहे जवळ. हे बघा, इथं वरती नांगर धरलं, दाखवतो तुम्हाला. तर शेतावर पोचलो आहे आपण. हे बघा, इकडं नांगर धरलं आहे. तर मित्रांनो, फायनली आपण शेतावर पोचलो आहे. आणि हे बघा, इकडं काय बांध खात आहेत, कोपरा खात आहेत, डिपोला मारत आहेत. मोठे म्हणजे मोठे मोठे जे येतात ना डिपोल, ते फोडत आहेत. आणि इकडे बघा, नांगर धरलेलं आहे. सरजा राजा तर आता वारा टाकलाय मधनं. बारीक बारीक धरा. पावसामुळे माती ओली झाली आणि पूर्ण असं आता मोठे मोठे डिपले येत आहेत. जातात ना कुठं कुठं. चोवीस कॅरेट गोल्ड पेरलेला आहे मित्रांनो, हे बघा. आणि आता ते 2-3 महिन्यानंतर पिकणार, तयार होणार. पूर्ण 4 महिन्यांची प्रोसेस आहे ती. शेती एवढी सोपी नाही आहे मित्रांनो. 4-5 महिने शेतात घाम घालावा लागतो, तेव्हा खायला भेटतं. तर मंडळी, 64-44 गोल्ड हा भात पेरलेला आहे आम्ही. हे बघा, 64-44 गोल्ड. जरा डिप्लोमा मारायचा. हे बघा, हे झाडे डिपूल येतात ना, ते फोडायचे. तर मंडळी, फायनली एक शेत नांगरून झालेलं आहे पेरून. एक दाढ पेरून झाली. आता दुसरी पेरायची, ती बघा खालती आहे. खालचं शेत आहे, तो पेरायचा आहे आता. दाढ भाजलेली. सरजा राजा खमत्तरने वाकासूर. हां, हो हो, तिची हे धरा, येसन धरा हो.
ही रस्सी कुठची बारकी बारकी रस्सी कुठची या सरने मारेल कसा तर मित्र मंडळी आता खालची दाढ पेरायची म्हणून आता खालच्या तोंडात आणली पुरा बैलांना जोकड आहे माझ्याकडे हो हो जोकाट टाकलाय आता मानेवर तर जोकाड आता बांधून झालाय तर नांगर बांधायचे त्यांना तर मित्रांनो अशा प्रकारे बैल जोडले जातात म्हणजे बैलांना बांधली जाते नांगराला नंतर आमची शेती व कुठं आहे डोंगराच्या पायथ्याशी हा पूर्ण डोंगर आहे वरती आणि इकडे आमची शेती आहे दाखव पिशवी दाखव अशी मित्रांनो भात पेरतोय आता आम्ही 64-44 गोल्ड तर भात पेरायला या तर मंडळी फायनली दोन्ही दाढी नांगरून झालेल्या आहेत पेरून तर आता
आता दुसरीकडे जाऊ, दुसऱ्या शेतावर पेरायला. अजून आहेत 2-3 दाढी आहेत पेरायच्या. तर हे बघा, हे पेरून झालं सगळं. पेरून ढिपले वगैरे मारून झाले. आराम चालू आहे तो सर. हाय कर, हाय कर. बोल हॅलो फॅमिली. बोल, तू बोल. नाही, तो नाही म्हणतो. तू इसका नाही काढत, फॅमिलीची वाट लागेल. तो हा शांत आहे. तर मित्रांनो, आता यांचं काम चालू झालं आहे कंटिन्यू. तर आत्ता तुम्हाला सुद्धा नोकरीची संधी इथं निर्माण होईल, म्हणजे संधी आहे. तर कोणा पाहिजे असेल तर सांगा. 300 रुपये मजुरी, जेवण खाऊन. 5-6 महिना काम आहे, जेवण खाऊन आहे मस्त आहे की. तर मंडळी, फायनली आता 2 दाढी नांगरून झालेल्या आहेत आमच्या पेरून. आता दुसऱ्या दाढीत जातोय, दुसऱ्या शेतावर. ते बघा, नांगर वगैरे सोडलेलं आहे आता बाबांनी. तर आता ह्यांना सुद्धा घेऊन तिकडे जाऊ, दुसऱ्या शेतावर नांगरायला. आडव्यात जाऊ दे. चालेल आहे. काय हे नाही, चालाची कशी नाही का. समजत नाही आहे, भात पेरायला आलोय की भात लावायला आलोय. हे बघा, पाऊस आलाय. अजून भात लोकांची पेरायचे आहेत. मंडळी, चहा प्यायला या. हं? तर मंडळी, आता शेवटची दाढसुद्धा पेरून झालेली आहे आमची. आता बैल आम्ही सोडू वाड्यात, आम्हीसुद्धा घरी जेवायला जाऊ. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.